चार सासूचे चार सुनाचे, चार थोरल्या जावचे, चार धाकल्या जावचे. काय असं काही म्हणू आहे का? परंतु मला एकच सांगायचं, तसं आता हे सिलेंडरच्या बाऱ्या झालेल्या आहे. काय सिलेंडर मग तसंच झालं आहे आता की 4 सिलेंडर आणि शेतकऱ्याला वाटतं तर आमच्याच कधी बी आले महाग असं वाटतंय ना. पाऊस पडला तर शेतकरी आहे, निसर्गाच्या जीवावर पाऊस आहे, शेतकरी आहे. निसर्ग जर नाही पडला तर शेतकरी काय करतो सांगा. तसं आपल्या देशामध्येच टाक्या उपलब्ध नाहीत, गॅसचे टाके उपलब्ध नाही म्हणून दुसऱ्याच्या पाया पडावं लागलं. पण ते निसर्ग नाही पडला तर शेतकरी नाही. 1 महिना 2 महिने पाऊस न पडू द्या, शेतकरी हाक्यापक्या होते. पाऊस नाही कसं करावं. घरात जाळ्या आळ्या जर पडल्या असल्या तर मग ती काढून खावं लागतं. तसंच आता गॅसची कथा झाली. गॅस नाही तर कसं चूल मांडून म्हणा, लोक इस्त्रीवर कपडे भाकरी भाजून खायला बघायला नाही हिडीव तुम्ही तरी. कसे का होईना पण लोक खायलेतच ना. कशी पेरणी करणार, तुमच्या हिरीचं बोरचं पाणी किती दिवस जाणार, किती दिवस जाणार तुम्हाला हिरीचं बोरचं पाणी. तर पूर्व आधीच म्हणतात काय, कष्टाचं सरणा आणि लोकांना दिल्यानं कधीच पुरणा. निसर्गानं दिलेलं तुम्हाला कधी सरणार नाही, पण आणि लोकांचं दिलेलं पुरणा. निसर्गानं दिलेलं कधी सरत नाही. पण खालचं बोरचं पाणी आणि तळ्याचं म्हणा, बोरचं म्हणा किंवा हिरीचं पाणी कधीच पुरत नाही. हिरीला पाणी किती डबडं भरू द्या, एक लय नाही कमीत कमी 2 ते 3 महिने जर नाही पाऊस पडू द्या, तुमच्या हिरीला पाणी राहतंय का बघू. नाहीच राहत पाणी. म्हणून करता म्हणतात बाबा 4 सासूचे 4 सुनाचे. पण आता शेतकरी, मी प्रत्येक जणाचा व्हिडिओ बघते, ज्वारी काढताना बघते, ज्वारी उपडताना बघते, कणसाला धरून तुम्ही व्हिडिओ बनवताय, कसले व्हिडिओ बनवताय ना. त्यासाठी पण मी पण बघूनच तुम्हाला मी पण व्हिडिओ बनवते. काय सावत्र आईचं आणि सख्या आईचं ह्या पावसासारखीच कथा आहे. पाऊस आला, सख्या आई आली की लेकरावून हात फिरवते, खायला काही का असणार, काही असेल ते थोडं का पण लेकरासाठी घेऊन जाते. सावत्र आई झापून ठेवते. मग बाय माझं लेकरू खाईल की, त्याला काय द्यायचं, दुसरं पण देईन. आणि त्या स्वतःच्या लेकराला बघणार, पण सावत्र लेकराला अजिबात बघणार नाही, त्यांना बोलणार नाही, त्यांना फोन पण करणार नाही. तसंच आबाळ आलं की वांज आबाळ आलं, त्या आबाळाचा काहीच फायदा नाही. पण निसर्ग पडल्याबरोबर धानं लक 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 राहते. धानं किती हुरूपुर येतो त्यांना, कारण का त्यांची आई सख्खी आई आलेली असते ना. ही काय आबाळ यायचं, जरा दमदम पडते की लगेच उघडतं आहे जातं आहे. मग ह्यांना काय आहे, लगेच पानं सुकून जाते. पेरणी सगळी तुमची 4 पानावर 5 पानावर 10 पानावर आलेले असते, तुम्ही लगेच वरी बघताय. पाऊस नाही हो, पाऊस पाहिजे धानाला, पाऊस पाहिजे. ती सावत्र आई ती सावत्र आई असते. पण एकसारखा जर 4-8 रोज राहायला लागला पाऊस, ती सख्खी आई म्हणायची. म्हणून म्हणतात मारून हारुनी परक्याच्या लेकराला, मारून हारुनी परक्याच्या लेकराला, अंत पाहतो या वरुनी, अंत वरून बघतो तो. मग तुमचं इकडं कसं सत्यनाश होतो, काय वाटलं होतं, पण तुमच्या मुलासारखं त्या मुलाला तुम्ही पकडता का नाही पकडत. त्याला आवडीनं बोलता का नाही, त्याला प्रेमानं बोलता का नाही. तुमच्या लेकरानं तुम्हाला वसवस जरी केलं, शिव्या दिल्या किंवा घरच्या बाहेर काल, तर माझा बाबाच म्हणताय तुम्ही आणि माझी बाईच म्हणताय, बरोबर आहे ना. पण त्या लेकराला तुम्ही म्हणू शकताय का, त्यानं किती जरी तुम्हाला प्रेमानं घोळू द्या, किती जरी तुम्हाला खायला प्यायला करू द्या, कसं करू द्या, त्याला नागडोळे ये बाई तुम्ही नागडोळे मोडताय त्याला. म्हणून म्हणतात मारून हाणूनी परक्याच्या लेकराला, अंत पाहतो यावरून.